आज ना मी इथं बनवते आहे प्लेन डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी। त्यासाठी मी 4-5 मिरच्या, ओलं खोबरं, अद्रकचा तुकडा, फुटाणे, थोडीशी शेंगदाणे, त्यासोबतच आपलं 7-8 पाकळ्या लसूण, चवीपुरतं मीठ 1 चमचा आणि भरपूर अशी कोथिंबीर, त्यातच थोडंसं 1 कपभर पाणी टाकून घ्यायचे आणि हे मिक्सरला फाईन पेस्टमध्ये वाटून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता किती छान असं वाटून घेतलं आहे आणि बघा चटणी पण किती छान एकदम घट्टसर झाली। आता मी या ठिकाणी ती चटणी ओतून घेतली आणि आपण इथं लगेच फोडणी देणार आहोत। त्यासाठी मोहरी तडतडली, त्यात टाकले थोडेसे जिरे, ते पण छान तडतडलेत। त्यातच टाकायचा आहे कढीपत्ता आणि ही फोडणी आपल्याला चटणीला देऊन घ्यायची। आणि त्या चटणीतच त्यासोबत मी थोडंसं 2 चमचे पोह्याच्या चमच्याने दही पण घातलं होतं। आणि बघू शकता आपली किती छान अशी चटणी तयार झाली आहे। चवीला सुद्धा एकदम छान मस्त तिखट झाली होती बरं का। त्यासोबतच इथं डोशाचं पीठ आपलं तयार आहे। आता मी साईडला दुसऱ्या पातेल्यात काही डोसे करण्यासाठी पीठ काढून घेतलं। त्यात चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी टाकलं आणि या ठिकाणी बघा आता मस्त असे आपण डोसे बनवून घेऊयात। सगळीकडून छान असं पसरवून घेतलं का सगळ्याची लेयर ही सारखी असते। तवा असा उचलून सगळीकडून फिरून घेतलं ना तर कुठं जाड आणि कुठं पातळ असं राहत नाही, सगळीकडं सारखं पीठ पांगलं जातं। त्यानंतर बघा साईडने तेल सोडून घेतलं आणि आपला डोसा असा पलटून घेतला आहे आणि बघू शकता किती छान आपला मस्त जाळीदार डोसा इथं तयार झालेला आहे। याचप्रमाणे दुसरा पण डोसा तसाच बनवून घेणार आहे मी। दुसरा आणखी एक तुम्हाला दाखवते। बघू शकता आपला दुसरा पण डोसा मस्त असा तयार झाला आहे। किती छान अशी जाळी पडली आहे बघू शकता तुम्ही। आणि त्याच पद्धतीने साईडने तेल सोडून घ्यायचं आणि हा डोसा पण छान असा काढून घ्यायचा बाजूला। तर बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला 2 डोसे बनवून दाखवले। याच पद्धतीने आता मी बाकीचे राहिलेले डोसे पण बनवून घेते। आणि बघू शकता इथं आपले डोसे आणि चटणी खाण्यासाठी रेडी आहे। खूप छान अशी चटणी पण झाली होती आणि डोसेसुद्धा खूप सुंदर।